कसे काय मंडळी, आज गेलेले राजाच्या घराकडे. राज लागलेलो फणस काढूच्या कामाक. फणस असे एक एक काढून खूपशे एका जाग्यार जमा केल्यान. राजाने इतके फणस काढल्यान. मग दादान फणस कापूक घेतल्यान. हे कापलेले फणस राज आणि साहिल या मंडळीकडे नेऊन देत. काही ही मंडळी फणस अशा प्रकारे साफ करीत. तुम्ही म्हणत असल्यास आज राजाकडे असा तरी काय, कारण की होळीचे दिवस चालू असत तर आज राजाच्या घराकडे मान येऊचे होते. त्या कारणान आमची मंडळी फणसाची भाजी करतच असत. साफ करून झाल्यावर अशा प्रकारे फणसाचे गरे पाण्यात धुवून काढीत. मग अशा प्रकारे भाजी बनवल्याने भाजी बनवून झाल्यानंतर तर भारीच दिसा होती. फायनली खूप वेळानंतर मान इले. राजाच्या घराकडे जाऊच्या आधी राजा दीक्षित यांच्या घराकडे मान येतं. तयारी तर एकच नंबर करून ठेवलेल्यानी. मग वाजवल्यानी घुमाट. मग इले आमच्या राजाच्या घराकडे. सगळ्यात आधी फणसाची भाजी पानार काढल्यानी आणि गाराण्या घातल्यानी. गाराणी घालून झाल्यावर फणसाची भाजी घेतल्यानी वाटू. ही असा आमची मंडळी. विराजाक विचारले भाजी कशी झाली रे.